अंतिम आठवडा प्रस्तावावर मी बोलतोय। अध्यक्ष महोदय, या सगळ्या अधिवेशनात आपण काय बघितलं? सभागृहामध्ये मंत्री बसत नाहीत, विषय असून मंत्री अधिकारी गैरहजर। आपल्याला वारंवार अधिकाऱ्यांना हजर राहण्यासाठी आदेश द्यावे लागले आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या अधिवेशनामध्ये आपल्याला अनेक वेळा सरकारला निर्देश द्यावे लागले। अध्यक्ष महोदय, मागच्या 4-5 दिवसात आपण बघितलं की विकास कसा वाहून गेला। एक लोकप्रतिनिधी आरोग्य कर्मचाऱ्याला मारहाण करतो, याही घटना आपण बघितल्या। आज कर्जमाफीची घोषणा केल्यावर विरोधी बाजूने कर्जमाफी जी मागणी होती ती मधल्या अटी शिथिल कराव्यात अशी मागणी करण्यात आली। त्याबद्दल सरकारने 7/12 कोरा करण्याचं पूर्ण आश्वासन केलेलं दिसत नाही। अध्यक्ष महोदय, सामान्य जनतेला जे अपेक्षित आहे ते होत नाही, पण इन्फ्रास्ट्रक्चरच्या घोषणा मात्र प्रचंड मोठ्या झाल्या। आता 12-14 लाख कोटी रुपयापर्यंत आपण पोहोचलो। अध्यक्ष महोदय, पण मी तुमचे आभार मानेन। राज्याच्या चांगल्या प्रश्नांना या अधिवेशनात तुम्ही महत्त्व दिलं आणि चर्चा घडवून आणली, याबद्दल व्यक्तिशः मी तुमचे आभार मानेन की तुम्ही बरंच मोठं कोऑर्डिनेशन केलं आणि आम्हाला न्याय देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला। त्यामुळं लोकप्रियता वाढायला लागली इकडच्या बाजूला तुमची। अध्यक्ष महोदय, अजितदादांच्या अपघाताची पारदर्शक चौकशी होईल असं अधिवेशनात जाहीर करण्यात आलं। 5 महिने झाले, तपास कुठपर्यंत पोहोचला हे अधिवेशनात सरकारने जनतेला, सभागृहाला सांगावं। अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे अजितदादांच्या चौकशीच्या बद्दल काहीच बातमी, काहीच माहिती येत नाही। त्यामुळे नक्की अजितदादांच्या घटनेला न्याय कसा मिळणार? आपण सरकारने जाहीर केलेलं की अजितदादांचं स्मारक आम्ही करू, त्या बाबतीत मला काही सरकारची हालचाल दिसत नाही। त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आम्हाला पहिल्यांदा आनंद झाला, मुख्यमंत्र्यांच्याकडेच हे खातं असल्यामुळं फार चांगली व्यवस्था राहील असं वाटायचं सुरुवातीला। पण अध्यक्ष महोदय, आता मात्र असं वाटायला लागले की कायदा व्यवस्थेचाच खून झालेला आहे आणि या कायदा सुव्यवस्थेचं शव हे सरकारच्या बहुमताच्या खुर्चीच्या खाली गाडलं गेलेलं आहे। अध्यक्ष महोदय, माझ्या सांगली जिल्ह्यामध्ये 13 वर्षाचा वेदांत बंडगर याच्यावर एकानं, तो मोबाईलवर खेळत होता, त्याला गोळी मारून ठार केलं। याच आरोपीनं जतला एकदा गोळीबार केला होता आधी, थोड्या दिवस आधी। त्याला खरं म्हणजे त्याच वेळी अरेस्ट केली असती तर वेदांत बंडगर वाचला असता। त्या माणसानं जतवरून इकडे येऊन सांगलीमध्ये त्याला, वेदांत बंडगरला गोळ्या घातल्या। अध्यक्ष महोदय, पोलिसांनी आधी जर त्याला अटक केली असती तर हा प्रश्न आला नसता, पण त्या पोलीस निरीक्षकाला फोन गेला, गुन्हा दाखल करून घेऊ नको, मी मिटवणार आहे ते। मग गुन्हा दाखल केला नाही त्याने। आणि आता अध्यक्ष महोदय, त्या पोलीस निरीक्षकांचं कॉल रेकॉर्ड तुम्ही जत पोलीस ठाण्याच्या तत्कालीन पोलीस स्टेशनच्या निरीक्षकाचं कॉल रेकॉर्ड बघून घ्या। त्या आरोपीला कोणत्या सत्तारूढ पक्षाच्या माणसाने फोन केला याचा अभ्यास करा आणि हे प्रकरण जर CID कडे दिलं तर त्या पापात सहभागी असणारे सगळे त्यात एक्सपोज होतील। आपण कदम साहेब पुढाकार घ्या आणि ते प्रकरण CID कडे द्या। अध्यक्ष महोदय, 11 मार्च 23ला विलास नामदेव वाघमारे आणि प्रशांत दादासाहेब वाघमारे यांची हत्या झाली सांगलीत, अध्यक्ष महोदय, जत तालुक्यात। आणि अध्यक्ष महोदय, त्यांची निगरून हत्या झाली, दुहेरी हत्याकांड झालं, गुन्हा दाखल झाला। आणि अध्यक्ष महोदय, धक्कादायक बाब म्हणजे 5 मे 2023ला झालेल्या गुन्ह्यासाठी मुख्य साक्षीदार दादासाहेब नामदेव वाघमारे कोर्टात साक्ष देण्यासाठी निघाला, त्याचं अपहरण करून त्याची हत्या केली। म्हणजे हा महाराष्ट्र बिहार झालाय का काय, असा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडायला पाहिजे। आणि म्हणून माझी मागणी आहे की या संपूर्ण प्रकरणाची आणि त्या मागच्या आर्थिक व्यवहाराची SIT मार्फत चौकशी करायचं काम
आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना कठोर कारवाई करून पीडित वाघमारे कुटुंबाला पोलीस संरक्षण आणि न्याय देण्याचं काम सरकारने केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, बीड जिल्ह्यात परळीला 31 मेला तौहीद खान त्याच्याच मित्रांनी त्याची हत्या केली. आर्थिक वादातून दारू पिल्यामुळे झाली. दगडाने ठेचून त्याची हत्या केली आणि रेल्वे स्टेशन खाली रेल्वे रुळावर त्याचा मृतदेह ट्रॅकवर फेकून दिला. अध्यक्ष महोदय, याचाही न्याय मिळवून देण्याचा तौहीद खान उर्फ अफजल खान याचा देखील त्याला न्याय मिळवून देण्याचं काम सरकारने केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, ठाण्यात सामाजिक कार्यकर्ते जमील शेख 24 नोव्हेंबर 2020 ला भर दिवसा गोळ्या घालून त्याची हत्या झाली. मुख्य सूत्रधाराला अटक करण्याची मागणी जमील शेख यांच्या कुटुंबियांनी लावून धरल्यावर सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी या हत्याकांडाच्या तपासासाठी विशेष पोलीस अधिकारी नियुक्त करण्याचा शब्द दिला. आज 16 महिने कालखंड उलटून गेला. विशेष तपास अधिकारी नेमला का? त्याचं पुढे काय झालं हे कळायला काही मार्ग नाही. अध्यक्ष महोदय, नागपूरला मुख्यमंत्र्यांचं होम ग्राउंड, मग काय बोललं तर ते नागपूर बदनाम होतं असं परत सुरू होतं. पण अध्यक्ष महोदय, फक्त 500 रुपयासाठी 9 पोलिसांना निलंबित करण्याची पाळी आली. 500 रुपयाच्या ऑनलाईन गेमिंग फसवणुकीची तक्रार नागपूर पोलिसांकडे येते. वरिष्ठांच्या परवानगीशिवाय 2 पथकं तातडीने पुणे आणि मुंबईला रवाना होतात. पुण्यात गेलेल्या पथकाला अचानक चुकून 250 कोटीचं क्रिकेट बेटिंगचं रॅकेट हातात येतं. मुख्य बुकी पोलिसांच्या हाती लागतो. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कोट्यावधी रुपयाच्या बदल्यात त्या बुकीसोबत तडजोड करून त्याला सोडून देतात आणि नागपुरात परतल्यानंतर या बेकायदेशीर पैशाच्या वाटणीवरून याच पोलिसांची जे गेलेले होते त्यांची वादावादी होते. हा गैरप्रकार पोलीस आयुक्तांना कळतो आणि मग पोलीस आयुक्त 9 पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीनं निलंबित करतात 500 रुपयासाठी. अध्यक्ष महोदय, आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यामध्ये सरकारला या सगळ्या गोष्टी गांभीर्याने घेण्याची गरज आहे. माझी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की या गुन्ह्यात सहभागी असलेल्या पोलिसांवर तात्काळ कारवाई करायला पाहिजे. पण आता कुंपणच शेत खाते असं आता लोक म्हणायला लागलेत. लोकांचा पोलिसांच्यावरचा विश्वास अत्यंत कमी झालेला आहे. पोलीस स्टेशनला गेल्यावर केस घेत नाहीत, सेटल करायचा स्वतःच प्रयत्न करतात. इतके मी स्वतः फोटो पाठवले. टेबलवर 3 पत्ती खेळायचं चालू आहे, तिथले फोटो पाठवले. पोलिसांनी तिथं जाऊन त्यांचं सगळं बाजूला केलं आणि फोटो काढून मला उलटे पाठवले. तिथं काहीच नाही साहेब, फोटो तिथलेच निघालेले आहेत, तिथून काढून आणलेले आहेत, आमच्या माणसांनी आणलेले आहेत. पण पोलिसांना ह्या सगळ्या हप्तेखोरीतून वाचवण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी करायला पाहिजे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी केलं पाहिजे. सगळीकडे हप्तेखोरी चालू आहे. अध्यक्ष महोदय, आता सातारा जिल्हा परिषदेची घटना, इथं मकरंद आबा आहेत, दुसरे शंभूराजे तर आता यायचंच कमी झालेत. पण अध्यक्ष महोदय, या दोघांना पोलिसांनी उचलून बाजूला केलं. यांना पालकमंत्री ते शंभूराजे आहेत, त्यांना पण उचलून बाजूला केलं. तरी खुर्चीसाठी खाली माना घालून सरकारमध्ये तुम्ही बसलेला आहात. एवढं मला काय अपेक्षित नव्हतं. शिवाजी महाराजांचा माना पाहिजे. आज ठीक आहे, मला काय त्याच्यावर बोलायचं नाही, तो तुमचा अंतर्गत प्रश्न आहे. पण अध्यक्ष महोदय, 2 सदस्यांना मतदान करून दिलं नाही. त्यांच्यावर 7 वर्षाच्या पेक्षा जास्त मोठा गुन्हा असेल तर अरेस्ट करू शकतो. त्यांच्यावर किरकोळ खोटे गुन्हे दाखल केले, हे सांगतायत खोटा गुन्हा आहे म्हणून, तरी देखील त्या दोघांना मतापासून वंचित करून जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आपल्या मनासारखा करण्याचं काम अध्यक्ष महोदय झालं. अध्यक्ष महोदय, मंत्र्यांच्यावर हल्ले करणं, मंत्र्यांना धक्काबुक्की करणं, हे ते शंभूराजेंच्या हाताला लागलेलं. ते सारखा हात दाखवायचे मधल्या काळात. आता जरा बंद झाले, वरून जरा दम दिल्यावर बहुतेक हात खाली घेतलेला आहे. पण अध्यक्ष महोदय, पोलिसांची मजल एवढी, पोलिसांचा वापर एवढा, मी माझ्या 40 वर्षात होतील ही टर्म पूर्ण तुम्ही करायची संधी मला दिली तर